नमस्कार. पंकजचं दुकान खोलल्यानंतर मुद्दामून विक्रांत पंकजच्या दुकानात खरेदी करण्यासाठी आलेला असतो. मीराने पंकजच्या दुकानातून मिक्सर घेतलेला असतो. तेव्हा निरूपा बोलते, मीरा, तू आहेस ना, इथून काहीच घेऊ नकोस. तुला काय वाटलं? तू माझ्या पंकजच्या दुकानातून मिक्सर घेतलास म्हणजे तू खूपच मोठे उपकार केलेस. तर असं नाही मीरा. मीरा, कितीही काहीही झालं तरी सुद्धा तुझे उपकार नकोत. अगं, जर का वस्तू घ्यायचीच होती तर त्यांच्यासारखी घ्यायची ना. अगं बघ, त्याने 1.5 लाखाची वस्तू घेतली. हे ऐकल्यानंतर मीरा आणि सत्याला खूपच वाईट वाटतं. सुधाकरला निरूपाचा खूपच राग आलेला असतो. सुधाकर निरूपाला बोलतो, निरूपा, अगं काय चाललंय तुझं? अगं असं का वागतेस? असं वागून तरी तुला काय मिळतं? तेव्हा लगेच निरूपा बोलते, गप्प बसावं तुम्ही. आता काय इथे सगळ्यांदेखत माझा अपमान करणार आहात? तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात, निरूपा, एक गोष्ट विसरू नकोस. हे जे काही सगळं घडतंय ना, ते फक्त आणि फक्त सत्यामुळे. त्यामुळे त्याच्या या गोष्टींची जाणीव ठेव. निरूपा, उगाचच नको त्या गोष्टींमध्ये पडू नकोस. आणि ओ विक्रांत साहेब, तुम्ही इथे कशाला आलात ना, मला चांगलंच माहितीये. मुद्दामून इथे आलात, बाकी काही नाही. तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, असं काय करताय? अहो, पंकजने दुकान खोललं हे मला निरूपा वहिनींकडून समजलं. आणि तेव्हाच मी ठरवलं की मला AC पाहिजेच आहे घरी. म्हणून म्हटलं आपल्या पंकजच्याच दुकानातून घ्यावा. तर त्यात माझं काही चुकलं का? हे बघ सुधाकर, मला काही तुझंच दुकान नाहीये. आता जे काही वागतेस ना ते बंद कर सुधाकर. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, तुमची ही नाटकं बंद करा. आणि तुमच्या या नाटकांना कोणीही खत पाणी घालणार नाही. इथे मुद्दामून जखमेवरती मीठ सोडायला आलात ना, ते बंद केलं तर बरं होईल. आणि आत्ताच्या आता इथून निघून जा, मला तुमचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. तेव्हा मात्र सुधाकरराव मोठ्याने बोलतात, विक्रांत साहेब, तुमची काही एक गरज नाही. तेव्हा निरूपा बोलते, तुम्ही गप्पा बसाओ. तुम्हाला काही काही गोष्टी समजत नाहीत ना, म्हणून तुम्ही असं वागताय. पण प्लीज तुम्ही स्वतःला शांत करा आणि स्वतःच्याच मनाला विचारा की तुम्ही किती चुकीचं वागताय ते. तेव्हा मात्र सुधाकरराव मोठ्याने बोलतात, निरूपा, अगं कधीतरी सुधार. निरूपा, अगं असं वागून तुला काय मिळतंय? निरूपा, तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस. तेव्हा लगेच निरूपा बोलते, मी काहीही चुकीचं वागत नाहीये आणि मला चुकीचं वागायची गरजच नाही. आता तुमची तोंड बंद करा. तेव्हा मात्र सुधाकररावांना खूपच राग आलेला असतो. पंकज मात्र खूपच लालची झालेला असतो. तो लगेच तो चेक स्वीकारतो आणि मीराला बोलतो, मीरा, ठेव तो मिक्सर, काही गरज नाही तुझे उपकारायची. तेव्हा मात्र सत्या बोलतोय, पंकज, जास्त जर का शहाणपणा केलास ना तर हे दुकान मी स्वतः चालवायला घेईन. पंकज, आतापर्यंत मी शांत आहे कारण माझ्या धूमकेतूचा इथे विषय आहे म्हणून. फक्त आणि फक्त बापामुळे मी शांत आहे, नाहीतर मी शांत बसलोच नसतो. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात, सत्यजित, सत्यजित, तू शांत हो. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, कसा शांत होऊ? कसा शांत होऊ मी? माझ्या बायकोचा इथे अपमान केला जातो, त्याला नाही नाही ते बोललं जातं आणि मी मात्र शांत बसायचं? काय बोलतोयस तू बाप? बाप, अरे तू तरी निदान समजून घे. तेव्हा मात्र लगेच सुधाकरराव बोलतात, मला सगळं समजतं, ह्यांची ही सर्व नाटकं कळताय, पण मला मात्र आता शांत राहायचंय कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते, जाऊ देत ना बाबा, या गोष्टींचा विचार करू नका आणि प्लीज बाबा स्वतःला शांत ठेवा. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, कसा शांत ठेवू स्वतःला मी? मलाच कळत नाहीये आणि मला तर आता या गोष्टींची भीती वाटायला लागलीये. खूप भीती वाटतेय मला. असं वाटतंय की सगळं काही संपल्यात जमा आहे.
तेव्हा मात्र पंकज बोलतो, पण काय हरकत आहे, ते जर का माझ्याकडून वस्तू घेत असतील तर मी त्यांचा चेक का स्वीकारायचा नाही. तेव्हा लगेच रिया बोलते, नाही स्वीकारायचा हा चेक, कारण त्यांना जर का खरोखर गरज असती आणि त्यांनी जर का मदतीचा हात पुढे केला असता तर कदाचित मी हे मान्य केलं असतं. पण आता मात्र मला ह्या गोष्टी पटतच नाहीयेत. प्लीज प्लीज तुम्ही सर्वांनी जरा विचार करा. आणि डॅड, तुझं काय चाललंय? तू हे सर्व मुद्दामून करतोयस ना? डॅड, तुझी ही सर्व नाटकं बंद कर. तेव्हा मात्र मोठ्यानी सुधाकरराव बोलतात, रिया अगदी बरोबर बोलतीये, मला समजतंय हे सर्व हे मुद्दामूनच करताय. आणि आता मात्र तुम्हाला शेवटचं सांगतो विक्रांत साहेब, तुमच्या मदतीची आम्हाला काही एक गरज नाही. प्लीज जा इथून. तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सुधाकरराव असं बोलताच विक्रांत बोलतो, काय चाललंय? मी तुम्हाला मदत करतोय ना, तरी सुद्धा तुम्ही असं कसं काय वागताय? मला खरंच तुमच्या या गोष्टींचा त्रास होतो. तेव्हा मात्र रिया स्वतःच्या वडिलांचा हात धरते आणि त्यांना म्हणते, प्लीज प्लीज जा इथून डॅड, प्लीज येऊ नकोस. तेव्हा मात्र विक्रांत बोलतो, रिया तू माझा अपमान करतेस. तेव्हा लगेच रिया बोलते, मी तुझा अपमान करत नाहीये, पण तू मीरा वहिनी आणि सत्यादादाला कायमच त्रास देत असतोस. असं करून तुला काय मिळतं देव जाणे, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तुला हे सर्व करायची काही एक गरज नाही डॅड. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, रिया खरंच तू या घरची सून आहेस याचं मला कौतुकच आहे. रिया खरंच मला खूप आनंद होतो. तेव्हा मात्र रिया मोठ्याने बोलते, आता पुरे. माझ्या डॅडचं वागणं प्रत्येक वेळेला मला खटकत आलंय, तरी सुद्धा मी त्याच्या पाठीशी कायम उभी राहिली. मला कळत होतं सर्व, पण तरी सुद्धा मी कधीच कोणालाही त्रास दिला नाही. पण आता मात्र मला समजून चुकलंय की या सर्व गोष्टी योग्य नाहीयेत. तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते. विक्रांत मोठ्याने बोलतो, रिया तू अति करतेस, तू मुद्दामून हे सर्व करतेस रिया, आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय. रिया ग जरा तरी विचार कर, तू तुझ्या वडिलांच्या बाबतीत कशी वागतेस ती. तेव्हा लगेच रिया बोलते, खरं सांगू मलाच कळत नाहीये डॅड, तू असं का वागतोस, का प्रत्येक वेळेला माझ्या कुटुंबाच्या सुखाच्या आड येतोस. तेव्हा मात्र मोठ्यानी विक्रांत बोलतो, मी तुझ्या सुखाच्या आड कधीच आलो नाही रिया. रिया तुला काही गोष्टी कळतच नाहीयेत म्हणून तू अशी वागतेस. तेव्हा लगेच रिया म्हणते, मी असं वागतच नाहीये, मी जे काही वागते ना ते अगदी योग्य वागते, पण तू मात्र प्रत्येक वेळेला चुकीचाच अर्थ काढतोस. आणि प्रत्येक वेळेला तू असं का वागतोस ना तेच मला कळत नाही, आणि मला याच गोष्टीचा खूप त्रास होतोय. तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला विक्रांत बोलतो, ठीक आहे, तुम्हाला गरज नाही ना माझ्या मदतीची, तर काहीच हरकत नाही, मला काही एक फरक पडत नाही. मी आत्ताच्या आता इथून निघून जातो रिया, तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे. तेव्हा लगेच रिया बोलते, माझं वागणं चुकीचं आहे माझं. तेव्हा मात्र मोठ्याने विक्रांत बोलतो, हो रिया, आज तू तुझ्या कुटुंबासमोर तुझ्या वडिलांचा अपमान केलास, तुझ्या डॅड बद्दल नाही नाही ते बोललीस, पण तुला मात्र याचं काहीच वाटत नाही. तेव्हा मात्र लगेच मोठ्याने रिया बोलते, डॅड तू जर का इथे वस्तू घेतली असतीस तर मला खरंच आवडलं असतं, पण आज मात्र तू जे काही वागलास इथे येऊन ते मुद्दामून केलंस, आणि या गोष्टीचा मला त्रास होतोय. असं वागून तरी तुला काय मिळालं. तेव्हा मात्र मोठ्यानी रिया बोलते, खरं सांगू, आता प्लीज इथून जा, कारण इथून जर का तू निघून गेलास तरच तुझ्यासाठी हे खूपच भल्याचं आहे. तेव्हा मात्र खूपच विक्रांत चिडलेला असतो आणि शेवटी विक्रांत तिथून निघून जातो. विक्रांत मोठ्याने बोलतो, आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच विक्रांत मोठ्याने बोलतो, आता सगळं काही समाप्त झालंय, पण रिया तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस.
तेव्हा मात्र रिया खूपच चिडलेली असते आणि शेवटी ती विक्रांतला दुकानातून बाहेर काढते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर रियाचा निर्णय योग्य आहे का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.